कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापुरात काँग्रेसने एक कॅम्पेन राबवलेलं आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं. आपण पाहूयात की हे पोस्टरचं लॉन्चिंग देखील काही वेळापूर्वीच या ठिकाणी काँग्रेस नेते सतेज पाटील असेल, खासदार शाहू छत्रपती महाराज असेल यांनी केलेलं आहे. आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीलात तसं याचं कॅम्पेनिंग आता सुरुवात झालेली आहे. काय नेमकं कॅम्पेनिंग आहे, काय सांगाल? आज कोल्हापूर शहरामध्ये आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांनी नेक्स्ट जनरेशनचा विचार करून ह्या कोल्हापूरमध्ये कोणत्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत. जे आज कोल्हापूरमध्ये राहतात पण आज नोकरीनिमित्तानं बाहेर देश आहेत, बाहेर गावी आहेत, परदेशामध्ये आहेत, त्यांना आपलं कोल्हापूर कसं असलं पाहिजे, मी आल्यावर माझं कोल्हापूर कसं दिसलं पाहिजे याच्यासुद्धा सूचना ते या ठिकाणी घ्यायला लागलेल्या आहेत. या पद्धतीनं लोकांच्याकडून सूचना घेऊन आपलं कोल्हापूर कशा पद्धतीनं उद्याच्या येणाऱ्या पिढीला समोर जात असताना त्यांना कशा पद्धतीनं असावं असं वाटतंय त्यांनी त्या ठिकाणी सुचवायचं आहे आणि आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तसं घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या वेळेस आमचं ठरलं आहे अशी टॅगलाईन वापरली गेली, यावेळेस कोल्हापूर कसं, काय नेमके ही टॅगलाईन मागचा उद्देश आहे? कोल्हापूरची जनता ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी जनता आहे. देशामध्ये जे जे काही नवीन आणि पुरोगामित्वाचा विचार या देशाला देणारं कोल्हापूर शहर आहे आणि कोल्हापूरचा नागरिक हा नेहमी प्रवाहाच्या उलटं काम करत असतो. त्यामुळं कोल्हापूरचा नागरिक हा कुठल्याही दबावाखाली बळी न पडता कोल्हापूरच्या नागरिकाचं मन जे आहे ते बंटीसाहेबांनी ओळखलेलं आहे. बंटीसाहेब कोल्हापूरच्या जनतेची नाळ ओळखणारा जनसेवक म्हणून बंटीसाहेबांना राज्यामध्ये ओळखलं जातं. कोल्हापूरच्या जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा या निवडणुकीच्या माध्यमातून समोर याव्यात. जैन झीडमध्ये आपण आज प्रवेश करत असताना युवकांच्या देखील नव मतदारांच्या देखील ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि हे कोल्हापूर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर एक नंबर दिसावं आणि ते कोल्हापूरच राहावं, हेच कोल्हापूरकरांची भावना बाहेर यावी, त्यांच्या अपेक्षा व्यक्त व्हाव्यात, यासाठी हा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नक्कीच आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नेमकं वाटतं या सगळ्या जे पोस्टर लॉन्चिंग केलेलं आहे, शहरात सगळ्या ठिकाणी पोस्टर लागलेलं आहे, काय नेमका उद्देश आहे आणि तुम्हाला काय समस्या वाटतात कोल्हापूरच्या? कोल्हापुराच्या काय समस्या वाटतात तुम्हाला या पोस्टरच्या माध्यमातून येतीलच? मूलभूत सगळ्यात समस्या आत्ता आहेतच. आम्ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला हे समजलं की मागच्या 5 वर्षामध्ये राज्य सरकारच्या हातात हा सगळा कारभार असताना काहीही झालेलं नाही आहे. आज रस्ते असू देत, कचरा व्यवस्थापन असू दे, महिला संरक्षण असू दे, त्याच्यानंतर असे बरेचसे मुद्दे आहेत, मूलभूत मुद्दे आहेत ज्याच्यावर काही काम केलेलं गेलेलं नाही आहे. लोकांकडनं, युवा पिढीकडून, महिलांकडून, ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला वारंवार वेगवेगळ्या सूचना म्हणा, सजेशन्स आलेले आहेत. बंटी साहेबांनी हा जे टॅगलाईन काढायचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तेच आहे की प्रत्येकाचं मत आपण कन्सिडर केलं पाहिजे आणि प्रत्येकाचे विचार आपण घेतले पाहिजे. कोल्हापूर हे शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित असणारं शहर आहे आणि या टॅगलाईनमधनं आम्हाला जनसमतेचा एक संदेश द्यायचा आहे. काय सांगाल, खरं येणाऱ्या सभागृहामध्ये महिलांची संख्या आहे ती सर्वाधिक असणार आहे. महिला प्रतिनिधी म्हणून काय वाटतंय की कोल्हापूर कसं, खरं तर महिला म्हणतील तसं असं म्हणता येईल का? अगदीच काहीच हरकत नाही. बंटी साहेबांचं विजन ह्याच्यातून आपल्याला स्पष्ट दिसतंय. युवा पिढीसाठी आणि महिलांसाठी पण, महिलांच्या ज्या गरजा आहेत त्या त्यांच्याकडून आपण माहिती करून घेण्यासाठीचं हे टॅगलाईन एकदम उत्तम आहे. त्यांच्यातून जे प्रश्न येतील त्याच्या अनुसरून आपण जे काही काम करणार आहोत पुढं. आपल्याला जर स्मार्ट सिटी, कोल्हापूरला जर स्मार्ट सिटी बनवायचं असेल तर त्यांच्याकडूनच उत्तरं किंवा त्यांच्याकडूनच आलेले प्रश्न हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे ही टॅगलाईन अतिशय प्रभावी आहे असं मला वाटतंय आणि महिलांचा निश्चितच ह्याच्यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की खरं तर या टॅगलाईनच्या माध्यमातून नुसतं कोल्हापूरच नाही तर कोल्हापूरसह देशभरातील नव्हे तर जगभरातील कोल्हापूरकर आहेत ते या टॅगलाईनच्या माध्यमातून जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते उपस्थित करतील, कोल्हापुरातल्या समस्या मांडतील आणि या समस्या ज्या आहेत त्या खरं तर जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुढे येतील आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलं जातं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.